स्वयं स्वभावाधीतभावे कृष्णकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने नमोऽस्तु परमात्मने। जीवनाचार्य पूज्यपाद भगवान की जय। इष्टोपदेश ग्रंथराज की जय। योग्योपादानयो योगेन पृषतः स्वर्णधामः द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मकामना वरं प्रत्येकं दैवं नामृतेर्वतनारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपादयतो नः। यत्र भावः शिवं दत्ते द्योतिरद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गम्यमुक्तिं क्रोशाते किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकोकसां सौख्यं नाकेनाकोकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथायुत्वे जयन्ते ते भोगालोकादिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते यदि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको ब्रवीत् वपुर्गृहं धनं दारा पुत्रामित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वामी प्रपद्यते दिग्देशेभ्यः खगायेभ्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे विराजकः कथं हन्त्रे जनाय परिकुह्यति जलमूलं पातयन् पदभ्यां स्वयं खण्डेन पात्यते रागद्वेषद्वैदीर्घ नेत्राकर्षणधर्मणा अज्ञानात् सुचिरं जीवः संसाराब्धो भ्रमत्यसो विपर्पदावर्ते परिकेवातिमायते यावत् तावत् भवन्त्यन्याः प्रचला विपदः पुरा दुरर्चेन सुरक्षेण नश्वरेण धनादिना स्वस्थं मन्यो जडमोऽपि ज्वरमाणीव सर्पिषां विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते दह्यमानमृगाकीर्ण वनान्तरतरुस्तवन् आयुर्वृद्धिक्षयोत्कर्ष हेतुं कालस्य निगमं वाञ्छतां धनिनाभीष्टं जीवितात् सुतरां नरम् त्यागाय श्रेयसे विक्तं वित्तः सञ्चिनोति यः स्वशरीरं सपङ्केन स्थास्यामीति विनिपति आरम्भे तापकान्ताप्ता वत्र
अध्यात्मयोगेन कर्मणामाशु निर्जरा कटस्य कर्ताहमिति सम्बन्धः स्याद्वयोर्द्वयोः ध्यानं ध्येयं यदात्मैव सम्बन्धः कीदृशस्तदा बध्यते मुच्यते जीवः सममोहेन क्रमात् तस्मात् सर्वप्रयत्नेन निर्ममत्वं विचिन्तयेत् एकोऽहं निर्ममः शुद्धो ज्ञानी योगी प्रगोचरः बाह्यासंयोगजा भावा मत्तः सर्वेऽपि सर्वथा दुःखसन्दोहभागित्वं संयोगादिफलेना त्यजामेनं ततः सर्वं मनोवाक्कायकर्मभिः न मे मृत्युः कुतो भीतिर्न मे व्याधिः कुतो व्यथा नाहं बालो न रुद्धोऽहं न युवैतानि भूद्वले गुप्तोर्जिता मुहुर्मोहान् मया सर्वेऽपि पूतनाः उच्छिष्टेष्विव तेष्वद्य मम विज्ञस्य का स्पृहा कर्मकर्माहिता बन्धी जीवो जीवहितस्पृहः स्वस्वप्रभावभूयस्ते स्वार्थो मानवाञ्छति परोपकृतिरुत्सृज्य सोपकारपरो भव उपकुर्वन् परस्याद्यं दृश्यमानस्य लोकवत् गुरुपदेशादभ्यासात् संवित्ते स्वपरान्तरं जानाति यः स जानाति मोक्षसौख्यं निरन्तरम् स्वस्मिन् सदाभिलाषित्वात् दविष्टज्ञापकत्वतः स्वयं हितप्रयोगं कृत्वा आत्मैव गुरुरात्मनः. झाले की हे आपलं ह्याच्याबद्दल अजून चर्चा गरजेची आहे. काय वाटते? झालंय सर्व. चल पुढे जाऊयात आपण. बघा काय सांगताय उत्थानिका. यहाँ पर शिष्य आक्षेप सहित कहता है, इस तरह तो अब दूसरों की क्यों सेवा करनी होगी? जब आपस में खुद का खुद ही गुरु बन गया तब धर्माचार्यादिकों की सेवा मुमुक्षुओं को नहीं करनी होगी. काय म्हटलं? शिष्य आक्षेप करतोय आणि काय म्हणतोय की मग आता स्वतः जर स्वतःचा गुरु आहे, माझा आत्मा जर माझा गुरु आहे, तर मग आता दुसऱ्यांची सेवा करायची गरज नाही. कशाला करायची दुसऱ्याची सेवा? स्वतः जर स्वतःचा गुरु बनलो तर मग आता हे जे बाकी व्यवहारामध्ये गुरु आहेत त्या गुरूंची सेवा कशाला करायची मोक्षार्थींनी? ऐसा भी नहीं कहना चाहिए कि हाँ ऐसा तो है ही, कारण कि वैसा मानने से अपसिद्धांत हो जाएगा. म्हणजे असं सुद्धा नाही म्हणलं पाहिजे, कारण की तसं जर केलं तर अपसिद्धांत होईल, सिद्धांताच्या विरुद्ध होईल कथन. अशा बोलणाऱ्या शिष्याला आचार्य उत्तर देत आहेत या गाथेमध्ये. जी गाथा आपण घेऊयात की निमित्त हे सहाय्यक मात्र आहेत. हे सांगतायत त्याला. गाथा. नान्यो विज्ञत्वमायाति विज्ञो नाद्यत्वमुच्यते निमित्तमात्रमन्यस्तु गतेर्धर्मास्तिकायवत्. गतेर रमणायचं नाही, गतेर्धर्मास्तिकायवत्. गतेर र अर्ध र आहे ना, ध च्या बरोबर र आहे. गतेर
धर्मास्ति कायवत. ज्यावेळेस संधी विच्छेद करतो त्यावेळेस गतेह असं होतं, गतेच्या पुढे विसर्ग असं होतं, प्लस धर्मास्ति कायवत. ह्या दोन्हींची संधी झाली तर र होतं. विसर्ग हटतो आणि र येतं धच्या वर. अशा पद्धतीने ती संधी आहे, म्हणून वाचताना गतेर धर्मास्ति कायवत असं वाचायचं. गतेर धर्मास्ति कायवत. एकदा अजून एकदा घेऊया. नाज्ञो विज्ञत्वमायाति विज्ञो नाज्ञत्वमृच्छति निमित्तमात्रं मन्यस्तु गतेर्धर्मास्ति कायवत. बघा अन्वय अर्थ बघायचा की काय म्हटलंय. न अज्ञो, अज्ञ न अज्ञ म्हणजे अज्ञ म्हणजे अज्ञानी मूळ. मग तो विज्ञत्वम आयाती, विज्ञत्वम न आयाती, न इथं पण घ्यायचंय. विज्ञत्वम न आयाती, आयाती म्हणजे प्राप्त करणं, विज्ञत्वम म्हणजे विद्वानपणाला, ज्ञानपणाला का किंवा विज्ञानपणाला. तर विज्ञान आयाती खाली आयाती. हां, मग इथं काय आहे, मायाती का म्हटलंय, कारण विज्ञत्वम असा शब्द आहे, विज्ञत्वम प्लस आयाती, मग ते झालं विज्ञत्वम आयाती. पण ज्यावेळेस आपण अर्थ करायचा आहे शब्दांना वेगवेगळं करायचंय, म्हणून मग काय करायचं, त्याला विज्ञत्वम वेगळं घ्यायचं, आयाती वेगळं घ्यायचं. आयाती म्हणजे प्राप्त करणं. ठीक आहे. मग आता काय सांगितलं, न अज्ञो विज्ञत्वम आयाती म्हणजे जो अज्ञानी आहे तो विज्ञानपणाला म्हणजे ज्ञानपणाला प्राप्त करू शकत नाही, प्राप्त होऊ शकत नाही. विज्ञो नाज्ञत्वम रुच्छति. पुढं काय सांगितलं, विज्ञो, विज्ञ म्हणजे जो ज्ञानी आहे, न अज्ञत्व, ज्ञाज्ञत्व म्हणजे काय, न अज्ञत्व, हे दोन शब्द. मग न अज्ञत्व म्हणजे अज्ञत्वपणाला, अज्ञानपणाला न रुच्छति, न रुच्छति. रुच्छति म्हणजे प्राप्त नाही होत. दोन शब्द आले इथं. वर काय सांगितलं, आयाती म्हणजे अगोदर सांगितलं आयाती, आयाती शब्दाचा अर्थ देखील प्राप्त करणे, आणि रुच्छति, रुच्छति शब्दाचा देखील अर्थ प्राप्त करणेच आहे. म्हणजे दोन शब्द आपल्याला वेगवेगळे इथं सांगितले आचार्याने. ठीक आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग काय सांगितलं, जो विज्ञ आहे, जो विद्वान आहे, जो ज्ञानी आहे, न अज्ञत्वम, अज्ञत्वाला प्राप्त होत नाही, अज्ञानपणाला प्राप्त होत नाही. रुच्छति म्हणजे प्राप्त होणे. पूर्ण लाईनचा अर्थ कसा आहे की जो अज्ञानी आहे तो ज्ञानपणाला प्राप्त होत नाही, तो ज्ञानी होत नाही, आणि जो विद्वान आहे, ज्ञानी आहे, तो अज्ञत्वपणाला प्राप्त होत नाही. खाली काय म्हणताय, निमित्ता मात्र मन्यस्तु. निमित्त मात्र, फक्त निमित्त मात्र असतात, अन्य असतो. अन्य म्हणजे वेगळे, जे अन्य असतात ते, जे भिन्न असतात ते अन्य. असतो, असतो म्हणजे आहे. काय सांगितलं, जे अन्य आहे ते फक्त निमित्त मात्र आहे. आपण उदाहरण घेतलं की अजून क्लिअर होऊन जाईल. काय सांगितलं इथं, अन्य जे आहेत, हे शब्द असा घ्यायचा आहे, निमित्त मात्रम अन्य असतो. हे तीन शब्द इथे आहेत त्या पहिल्या ह्याच्यामध्ये. निमित्त मात्र, अन्य, असतो. तर निमित्त मात्र माहिती आपल्याला, निमित्त मात्र म्हणजे काय, फक्त बाहेरून निमित्त असणारे, आणि अन्य म्हणजे वेगळे, जे भिन्न आहेत ते. असतो म्हणजे आहे. ठीक आहे. तर मग कसं,
गतेर धर्मास्ति कायवत. ह्या शब्दाची फोड कशी करायची? गतेह प्लस धर्म अस्ति कायवत. म्हणजे जे जसं गतीसाठी, गती हेतुत्व, गतीसाठी धर्म अस्ति काय जे आहे ना, धर्म अस्ति काय काय आहे? पण काय आहे धर्म अस्ति काय? हे कशाचं नाव आहे? हा, धर्मद्रव्याचं नाव आहे धर्म अस्ति काय. हा, अस्ति काय का म्हटलं? हे पण बरोबर आहे, पण तरी सुद्धा अस्ति काय का म्हटलं? पंच अस्ति काय, 5 अस्ति काय का म्हटले? आहे पण बरोबर आहे. मग 6व्याचं आहे पण नाहीये का? द्रव्य किती आहेत? 6 आहे, है ना? मग पंच अस्ति काय का म्हटले? कोणतं द्रव्य? हा, काल द्रव्य अस्ति काय नाही, हे बरोबर. मग हे 5 अस्ति काय का आहे तरी हे अस्ति काय का नाही? हा, एकदम बरोबर. कालद्रव्य हे एक प्रदेशी आहे. प्रदेशांच्या हिशोबाने इथं काय घेतलेला आहे शब्द? हे जे आहे ते बहुप्रदेशी आहेत. कोणते कोणते? जीवद्रव्य, जीवनंतर उद्गल द्रव्य, अजीव हे तत्व आहे. जीव, उद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश हे काय आहेत? 5 काय आहेत? अस्ति काय काय आहे? अस्ति काय द्रव्य आहे. लक्षात घ्यायचं. अस्ति काय का म्हटलं? अस्ति काय हा शब्द जर वापरला तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तो का वापरलेला आहे. अस्ति आहे काय म्हणजे प्रदेश, प्रदेश आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त प्रदेशी आहेत हे द्रव्य. प्रत्येक द्रव्यांचे वेगवेगळे प्रदेश आहेत. आपण त्याची चर्चा पुढे करूया. आता इथे काय सांगितलंय की हे जे 5 अस्ति काय आहेत त्याच्यामधलं धर्मद्रव्य. मग अस्ति काय का म्हटले हे लक्षात आलं? धर्म अस्ति काय का म्हटलं? कारण धर्मद्रव्य हा बहुप्रदेशी. ते धर्म अस्ति काय धर्मद्रव्य. मला आता इथं यायचं होतं, घरातून मंदिरात यायचं होतं, मला सहाय्यक झालं कारण माझी इच्छा होती. जर धर्म अस्ति काय द्रव्य जर व्यवहाराने आणणारं असतं, म्हणजे आणणारं असतं, सर्वांनाच आणणारं असतं, तर घरातल्या सगळ्यांना चांगलं असतं की मंदिरामध्ये. सगळे आले का? नाही आले ना. म्हणजे ज्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ते निमित्त मात्र आहे, उदासीन निमित्त आहे. म्हणजे कुणाला जबरदस्ती नाही करत आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे हे की काकी इकडे बसा, म्हणजे पंडितजींचं हे दिसत समोर खरं बसायला पाहिजे. मी सगळ्यांनाच तोंड तुझ्याकडे. बरं, चालतंय. नाही म्हणजे कसं घुसलावं लागतं रोज. हा, नाही बरोबर, त्याचं काही नाही. पण पहिली सगळ्या समोर असतात. हा, नाही बरोबर, करूयात आपण तसं. तर काय सांगितलं की जो अज्ञानी आहे त्याला ज्ञानी कोणी बनवू शकत नाहीये. बाहेरचे जे गुरु आहेत ते निमित्त मात्र आहेत जर तो ज्ञानी होतोय तर. आणि जो विज्ञानी आहे म्हणजे जो ज्ञानी आहे स्वतः त्याला अज्ञानी कुणी करू शकत नाही. त्याच्यापासून शास्त्र दूर गेले, त्याच्यापासून गुरु दूर गेले तरी तो काय होणार आहे? अज्ञानी होणार नाही. हे सांगायचं इथे. बाहेरचे जे अन्य आहेत ते फक्त निमित्त मात्र आहेत. जे अन्य व्यवहार गुरु आहेत, एकच का तर जे व्यवहार गुरु आहेत ते फक्त निमित्त मात्र आहेत. हा, म्हणून सांगतायत की जसं धर्मद्रव्य आहे निमित्त मात्र, ते कुणाला जबरदस्ती करत नाही. ज्यांना हलनचलन करण्याची इच्छा आहे
त्या जीव आणि भूतगलाला ते काय करते, निमित्त मात्र आहे, सहाय्यक मात्र आहे, ते जबरदस्ती करत नाही. मग तशा पद्धतीने व्यवहार गुण देखील निमित्त मात्र आहेत, ते सहाय्यक मात्र आहेत, पण सहाय्यक आहेत. अशा पद्धतीने शिष्याने म्हटलं ना की मग मीच माझा गुरु आहे, तर मग कशाला बाकीच्यांची सेवा करायची वगैरे, है ना, व्यवहार गुरुची काय गरज किंवा असं विचार. तर त्याच्याबद्दल हे सांगतायत की जर धर्मद्रव्य नसतं तर मी घरातनं मंदिरात येऊ शकले असते का? नाही ना, सहाय्यता लागते ना. मग तशा पद्धतीने जर व्यवहार गुरु जर नसले किंवा त्यांचं अवलंबन नाही घेतलं तर ती क्रिया घडणार नाही. कोणती क्रिया घडणार नाही? कोणत्या क्रियेचं चाललं होतं? व्यवहार गुरु कशाला लागताय? हा, सांगता ना, मला सुचते काय बोलण्यामध्ये काहीतरी. ज्ञानाची जी क्रिया आहे ती क्रिया काय होणार आहे? घडणार नाही व्यवहार करून असते. ज्ञान प्राप्तीची क्रिया सांगितले नाही तर दोन शब्द सांगितले, आयाती, परत दुसरं सांगितलं रुच्छती. दोन नवीन शब्द आपल्याला इथं आपल्या वोकॅब्युलरीमध्ये ऍड झाले ना, की हे शब्द देखील ह्याचा देखील अर्थ प्राप्त करणेच आहे. प्राप्यती ह्याच्या अगोदर आपण केलेलं होतं, तेवढा माहिती होता शब्द. आता इथं आयाती शब्द कळला, रिच्छती शब्द कळला. मग काय सांगितलं की हे जे धर्मस्थिकाय जे द्रव्य आहे ते गतीसाठी जसं सहाय्यक आहे तसंच व्यवहारामध्ये ज्ञान प्राप्तीसाठी, ज्ञान अर्जन करण्यासाठी व्यवहारिक गुरु सहाय्यक आहेत, आधार आहे. ठीक आहे. मग असं इथे ह्यांचा अर्थ सांगितलेला आहे. लक्षात आलं का? काही शब्दाचं कोणत्या असं आहे का की नाही समजलं शब्द? रिच्छती म्हणजे प्राप्त होणं, आणि न का लावलेलं आहे तिथं आहे नाज्ञत्व रिच्छती, नाज्ञत्वम रिच्छती. ठीक है. भावार्थ एकदा पाहूयात. तत्वज्ञान की उत्पत्ति के अयोग्य, अभव्य, अज्ञ प्राणी धर्माचार्य के द्वारा सैकड़ों उपदेश सुनकर भी जो तत्वज्ञ मतलब तत्वज्ञान से परिणत नहीं हो सकता, काय सांगितलं? जे तत्वज्ञानाला प्राप्त करू न शकणारे कोण असे असतात? अभव्य जीव, की ज्यांना सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकत नाही. मग सांगितलं ना, जीवाचे भेद सांगितले, भव्य जीव आणि अभव्य जीव. भव्य जीव म्हणजे जे सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात, जे तत्वाचं ज्ञान करू शकणारे जीव, त्यांना भव्य जीव म्हटलं. आणि जे अभव्य जीव असतात ते सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही, त्यांना कितीही बाहेरून निमित्त दिलं तरी. मिथ्यात्व म्हणायचं, पण त्यांचं कधीही मिथ्यात्व घटत नाही. सम्यक्त्वाला कधीही धारण करू शकत नाही, असे ते अभव्य. पण जे भव्य असतात, भलेही आता सम्यक दृष्टी नाही, पण कालांतराने ते सम्यक दर्शन प्राप्त करणारे असतात. म्हणजे ज्यांना रुची असते कशामध्ये? धर्मामध्ये, ज्या गुरूंच्या उपदेशामध्ये, शास्त्रामध्ये, ऐकण्यामध्ये. म्हणजे नुसतं ठीक आहे स्वतः वाचता येत नाहीये, वाचत नाहीये, संभव नाही वगैरे सगळं ठीक आहे, पण शास्त्राच्या ऐकण्यामध्ये, वाचना ह्या सगळ्या गोष्टी, स्वाध्यायामध्ये ज्यांना रुची असते, ज्यांना धर्मामध्ये रुची असते, देवशास्त्र गुरूंची आराधना करण्यामध्ये रुची असते, ते भव्य जीव जाणावेत असं आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं. आणि ज्यांना रुची नाही त्यांना अभव्य जाणावं. बघा सावध. तर असं नाही
की रुची नाही म्हणजे ते कायमचीच अभव्य आहे असं म्हणणं आहे बरं का. उद्या त्यांना रुची प्रकट होईल. जर त्यांच्यामध्ये भव्यता असेल तर आपण दुसऱ्याची भव्यता जज करू शकत नाही. ते फक्त केवली भव्यच आहे. नाहीतर असं होईल त्याचा अर्थ असा काढला जाईल की तुला रुची नाही तो अभव्य जीव आहे बाबा, असं नाही ना. उद्या त्यांना रुची प्रकट होऊ शकते. क्षणभर को निज रस पी चेतन, निज आनंद अमृत पीत आहे. एका क्षणभरामध्ये एका समयामध्ये जर त्यांनी शुद्धानुभूती घेतली तर अनंत काळाचं त्याच्यामध्ये जे मिथ्यात्व आहे ते दूर होऊ शकते. त्यामुळं असंही म्हणणं म्हणजे असं कुणाला म्हणायचं नाही. फक्त आपण आपल्याला की मला रुची आहे का नाही आपल्याला जज करण्यासाठी, हे थर्मामीटर दुसऱ्याला जज करण्यासाठी नाही. लक्षात घ्यायचंय सर्वांनी. तर मग इथं तेच सांगितलं की ज्यांना अभव्यता आहे, जे अभव्य अज्ञ प्राणी आहेत, त्यांना ह्या गुरूंचा 100 वेळा शेकडो वेळा जरी उपदेश मिळाला तरी सुद्धा ते ज्ञानरूप परिणमन करत नाही. तत्वाचं ज्ञान त्यांना होऊ शकत नाही. आपल्याला सुद्धा आतापर्यंत आता किती आचार्य आले, किती त्यागी आले, आपण किती वेळा त्यागींजवळ गेलो. मग त्यावेळेस त्यांचा उपदेशाने आपण तत्वाचा अभ्यास केला का, स्वला जाणलं का, निज आत्म्याला जाणलं का. इतक्या वेळा आपण कितक्या वेळ शिखरची तीर्थयात्रा केल्या, इतक्या वेळा आपण त्यागींच्या सान्निध्यामध्ये गेलो, रोज मंदिरात येतोय, तरी सुद्धा आपल्याला आपण स्वरूपाला जाणलं का, स्वभावाला जाणलं का. कित्येक वेळा उपदेश मिळाला आपल्याला पण आपण स्वरूपाला जाणलेलं नाही. म्हणून सांगते ते फक्त सहाय्यक असतात. पण ते सहाय्यक असतात. त्याचा उपदेश नाही मिळाला तर आपण आपल्या स्वरूपाला जाणूही शकत नाही. कारण ह्याच्या अगोदर आपण बघितलं गुरुपदेशाद अभ्यासात सविते स्वपरांतरम. गुरूंच्या उपदेशामुळे, अभ्यासामुळे, शास्त्राच्या आणि संविद्येने स्वतःच्या आपल्या निज संवेदन प्रत्यक्ष ज्ञानाने आपण स्वपराचा अंतर जाणू शकतो. आणि स्वपराचं अंतर जाणलं तरच तत्वाचं ज्ञान होणार आहे की मी जीव तत्व आहे, हे अजीव तत्व आहे ना. हे जे तत्वाचं ज्ञान आहे ते कधी होणार आहे. मग गुरु उपदेशा पण सांगितलं की व्यवहाराने त्यांचं अवलंबन घेणं गरजेचंच आहे. ते सहाय्यक आहे म्हणून त्यांची सेवा करा. सांगितलं होतं मागे एक उदाहरण की एक त्यांचं नाव नाही लक्षात, त्यांचे सांगितलं होतं की ते जे मुनी होते ते संघामध्ये होते, त्यांना क्षयोक्षम एवढा नव्हता, ज्ञानाचा क्षयोक्षम एवढा उघाड नव्हता झालेला त्यांना. त्यामुळे काही फार पाठ व्हायचं नाही, वाचणं व्हायचं नाही. पण ते गुरूंची वगैरे एवढी सेवा करायची, संघामधल्या मुनींची त्यागींची एवढी वैयावृत्ती करायची की त्यांना म्हणजे सगळे कर्मकांड जीवकांड आधी नुसते तोडपाड झाली. आणि ते म्हणजे कित्येक अन्य जीवांना ते त्याच्याबद्दल ते अगदी सहजतेने सांगू शकत होते. मग हे कशामुळे झालं? विनयामुळे, वैयावृत्तीमुळे, सेवेमुळे. म्हणून शक्यतो देवशास्त्र गुरूंच्या समोर आपण जितका होईल तेवढा विनय करायचा. विनय सांगितलं तप आहे, सांगितलं की नाही, विनय तप आहे. तपामध्ये जे अंतरंग तप सांगितले त्याच्यामध्ये विनय हा भाग एक सांगितला ना. मग विनय कसा करू शकतो? तर विनय आपण जेवढा होईल तेवढा, ज्यावेळेस गुरु येत आहेत किंवा जिनवाणी येते, भगवान येत आहेत ना, त्यावेळेस काय करतो आपण? उठलं पाहिजे है ना. व्यवहारामध्ये पण आपण करतो की नाही, स्कूलमध्ये वगैरे आपण गेलेलो, कॉलेजमध्ये की टीचर्स येत आहेत तर आपण उठतोय. तसंच जिनवाणी येते, जेव्हा उचलली जाते त्यावेळेस आपण उठलं पाहिजे. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. का घेतला पाहिजे? आपण घेतो ना है ना. पहिलं होतच ऑलवेज, ज्यावेळेस दादा वगैरे असायचे है ना, त्यांच्यासमोर पदर घेतलाच पाहिजे असं है ना. मग का होतं? पदर घेणं हे विनय होता, ती पनिशमेंट नव्हती, ती पनिशमेंट नाहीच.
तो काय आहे? विनय आहे. मग ज्यावेळेस पण आपण देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यामध्ये येतोय तर जेवढा विनय जास्त आपण पाळू तेवढा आपल्या ज्ञानाचा क्षयोक्षम वाढतोय. आणि हे मी स्वानुभवाने सांगते. म्हणजे हे मला कसं मला जाणवलं की पहिलं मला म्हणजे किती होतं आणि आता मला किती आहे आणि का आहे हे मी स्वतः अनुभव केलेला आहे. त्याचं सानिध्य मिळालं मग हे ते सहाय्यक आहेत. आणि ते सहाय्यक सोबत आपण पण ज्या गोष्टी पाळल्या पाहिजे त्या पाळायलाच पाहिजे आहे. कुणाला जबरदस्ती नाहीये, पण फक्त त्यांनी आपापल्या विवेकाने लक्षात घ्यायचं की काय करायचं काय नाही करायचं. थोडंसं विषयांतर झालं त्याबद्दल क्षमा. आज आपण इथेच थांबूया. सांगितलंच पाहिजे, क्षमा कशासाठी मागायची? तर अगदी जे आहे तेच सांगितलंच पाहिजे ना. म्हणजे शास्त्रामध्ये येतं आणि ते मला थोडंसं मला लिंक होतं म्हणून मग मी सांगितलं. इथं विषय निघला होता म्हणून. जगले 24 भगवान की जय. जिनवानी माता की जय. धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, धर्म करत सारे विरान, करते यज्ञ समान. जिनवानी की स्तुती करे, अगर्भ बुद्धी परिणाम, श्रावक विनंती करे, त्या मागे मोहे ज्ञान. जय सिद्धार्थ शास्त्री जय. जिनवानी माता की जय. हा शब्द समोर बसवण्याला वेळ लागेल पण हा सुंदरच आहे. अगदी हा खरा सावधान सांगा. पंडितजी सांग. स्वतःच्या जीवद्रव्याला जाणा, स्वतःच्या आत्म्याला जाणा. आत्मा म्हणजे जीव आहे. मी या शरीरात असून शरीरापेक्षा अत्यंत भिन्न आहे. मी चैतन्यमय आहे. चैतन्य प्राणावर होतो. मी या भूगर्भाच्या परपदार्थापासून भिन्न आहे. मी ज्ञानदर्शन स्वभावी आहे. जाणणे आणि माप पाहणे हेच माझे कर्तव्य आहे. मी असंख्यात उद्देशी आहे. मी अखंड आहे. ज्ञान हेच माझे शरीर आहे. मी रागद्वेष रहित आहे. विषय कशाय रहित आहे. मी भगवान स्वरूप आहे. मी ज्ञानवान स्वरूपी आहे. मी नित्य आनंद स्वरूपी आहे. मी स्वपर प्रकाशी आहे. मी अविनाशी आहे. माझा कधीही नाश होत नाही. मी अमर आहे. मी स्थिर आहे. मी ध्रुव स्वभावी आहे. मी मन वचन काय रहित आहे. मी श्वासोच्छ्वास रहित आहे. मी अनादि कालापासून होतो अनंत कालापर्यंत राहणार आहे. मला मृत्यू नाही, रोग नाही, बाळ नाही, वृद्ध नाही. मी समता स्वरूपी आहे. माझ्यामध्ये अन्य जीवद्रव्य नाही, उद्गल द्रव्य नाही, धर्मद्रव्य नाही, अधर्मद्रव्य नाही, आकाश द्रव्य नाही, कालद्रव्य नाही.
मी एकटाच होतो, एकटाच आहे, एकटाच राहणार आहे. मी स्वतंत्र आहे. मी स्वोपकारी आहे. शुद्धोऽहम्, बुद्धोऽहम्, अनंत ज्ञान स्वरूपोऽहम्. मी असंख्यात ऋषी आहे. मी अनंत ऋणांचा अखंड पिंड आहे. मी अनंत चतुर्दय स्वरूप आहे. मी आहे आहे आहे. ओम शांति शांति शांति. विसर्जन. ओ प्रभो, मन वचन काय कार्य सर्व समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्या घेतलेल्या पदामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत दिवसावर रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा. हे माझे सर्व दोष क्षित्या हो. मी कार्य करताना जे काही ते सर्व दोष मी माझ्या या सर्व दोषांची मी प्रायश्चित्त केले. ओम नमः. सर्वांना क्षमा, सर्वांची क्षमा.